कोळीकर साहेब, एकूणच तुम्हाला नव्यानं अनपेक्षितरित्या ही सगळी उमेदवारी मिळाली आहे, काय सांगाल? काय वाटतं आज? खरं तर हिंगोली लोकसभेची खूप मोठी जबाबदारी आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी माझ्यावर हिंगोली लोकसभेची उमेदवारी देऊन खूप मोठी जबाबदारी दिली आहे. एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलांना ही लोकसभेची उमेदवारी असं दुसऱ्या कुठल्याच पक्षात घडत नाही. शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब यांनीच ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि ती जबाबदारी विजयी झाल्याच्या नंतर निश्चितच लोकांच्या, सर्वसामान्य माणसांच्या सेवेसाठी, विकास कामासाठी मी नेण्याचा प्रयत्न करेन. बाबूराव कदम पाटील कोहळीकर हे शिवसेनेचे विद्यमान आताचे जिला प्रमुख। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आहेत। यापूर्वी त्यांनी एकदा विधानसभा सुद्धा लढवली हदगाव मतदारसंघामधून आणि विद्यमान जे काही आमदार होते नागेश पाटील आष्टीकर त्यांचा जे पराभव आहे ते तिसऱ्या क्रमांकाला गेले होते ते फक्त बाबूराव पाटील कोहळीकरांमुळे। तशीच पुन्हा एकदा लढत पाहायला या मतदारसंघामध्ये मिळेल का? तो सामना होईल का? 100% त्यांच्यासोबत माझी लढाई राहणारच नाही, पुढे पुढे तुम्हाला दिसून जाईल. कारण तिथं सुद्धा हदगावमध्ये 3 नंबरवरच गेले होते आणि इथं सुद्धा 3 नंबरवरच राहतील. कुठले मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर जाणार? विकास, सिंचन, उद्योग, वीज, आरोग्य आणि गोरगरिबाची सेवा हेच आमचं प्रमुख कारण राहील. आपल्यासोबत दुसरे महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचा संपर्क फार मोठा आहे. नांदेड, हिंगोली या भागामध्ये ते सातत्याने शिवसेनेचे संपर्क प्रमुख राहिलेले आहेत. आनंदराव जाधव साहेब आपल्यासोबत. साहेब, काय सांगाल? मोठा दांडगा संपर्क आहे. पुन्हा ही लोकसभा मतदारसंघामधून आपला खासदार निवडून जाईल का? 100% निवडून जाणार. 2019ला शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील निवडून गेले. 2,77,000च्या मताधिक्याने निवडून गेले. आघाडी घेतली त्यांनी. आणि ह्याही वेळेला बाबूराव कदम एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि आदरणीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की माझ्या शिवसैनिकाला, सामान्य शिवसैनिकाला मी आमदार करेन, खासदार करेन, त्याचप्रमाणे आज एकनाथराव शिंदे साहेबांनी ती स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि बाळासाहेबांचा वारसा पुढे ठेवलेला आहे. आणि एक शेतकरी सामान्य कुटुंबातल्या मुलाला बाबूराव कदम यांना आज तिकीट दिले. माझ्या मनात किंचितही शंका नाही की बाबूराव कदम चांगल्या मताधिक्याने निवडून येणार, म्हणजे येणार 2024ला ही लोकसभेमध्ये बाबूराव शिवसेनेचा, महायुतीचा झेंडा घेऊन आपल्या लोकसभेवरती दिल्लीला 100% जाणार. भाजपच्या काही आमदारांनी विरोध दर्शवला, त्यामुळं विद्यमान खासदाराचं तिकीट कापावं लागलंय. तुम्हाला हे सगळं पुढे जुळून आणता येईल का? त्यांची नाराजी आहे ते दूर करता येईल? आजच मी सकाळी मीटिंग घेतली. भारतीय जनता पक्षाचे तानाजीराव मुटकुळे होते, वडकुते साहेब होते, शिवाजीराव माने होते, बीडी बांगर आपले राष्ट्रवादीचे होते. सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन आज सकाळी मीटिंग घेतली. उमेदवारी आता जाहीर झाली. मी मीटिंग घेतली आणि किंतु परंतु आमच्या कोणाच्याही मनामध्ये नाही. कार्यकर्ते सर्व खुश आहेत आणि बाबूरावला आता तिकीट मिळाल्यानंतर सर्व आमदारांचे फोन आले, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचाही फोन आला. सर्व जनता खुश आहे, मतदार खुश आहेत आणि सर्वांच्या मतानुसार बाबूराव हा एक चांगला उमेदवार, सक्षम उमेदवार हिंगोलीचा होऊ शकतो. तुमच्या हयातीत शिवसेना विरुद्ध शिवसेना पहिल्यांदा निवडणूक होते ते लोकसभेमध्ये, काय वाटतं? माझ्या 34 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. माझ्या वयाच्या 20व्या वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतोय आणि आपण बोललात ते खरं आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे एका घराचे 2 तुकडे झालेत आणि एका घरातले 2 भाऊ समोरासमोर लढत आहेत. तरी सुद्धा जो कट्टर शिवसैनिक आहे, जो धनुष्यबाणाचा शिवसैनिक आहे, तो बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे, तो एकनाथराव शिंदे साहेबांच्या सोबत आहे. भारतीय जनता पक्ष आहे, राष्ट्रवादी आहे, रिपाई आहे, कवाडे गट आहे, प्रहार आहे, हे सर्व घटक पक्ष आमच्या सोबत आहेत. हा निश्चित विजय बाबूराव कदम आणि शिवसेनेचा होईल. निश्चित विजय जो आहे तो बाबूराव कदम यांचाच होईल असा विश्वास या निमित्तानं शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.